सुखे सेवो ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा। नोहे मग बाधा काळदूत यमाची। करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन। खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची। तीर्था यात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ। संता संगे सेवू वासुदेव धनिवरी। लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा वळसा। न करू अनेक सायसारी वासुदेवा वाचुनी। मुखे वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म। एका जनार्दनी नाम रे वासुदेवा आवडी। करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन। खंडेल क्रमाचे वदन वासुदेव जपताची। पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरण संतांची। ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रहाला दुडू पावन झालो चराचरी। तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योग। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं। नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम। गोरक्ष जालिंदर चरपटाश अडभंग काणीप मच्छिंद्राद्याः। चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा। धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। राम भरोसे राम बिनु राम नाम बिसवास। सुमिरन सुमंगल रे कुशल मागत तुलसीदास। दास रे मागत तुलसीदास। प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चौचरणे गाथेतील अभंग अत्यंत महत्वाचा इथे कीर्तनासाठी साजरा केला। या अभंगामध्ये महाराज तुम्हामा जीवांना इथे मार्गदर्शन करताहेत। आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, बसलेलो आहोत। ज्यांची यात्रा पूर्ण झालेली आहे आणि यात्रा करून या ठिकाणी आले त्यांच्या करता आपण सर्व क्षेत्रातले मंडळी इथे जमलेले आहात। काशीनाथ पंढरीनाथ पाटील पवार यात्रा चारिधाम पूर्ण करून ते या ठिकाणी आले। त्यांचा संपूर्ण परिवार मीरा भागवत आहेर मंगल साहेबराव भडांगे सुरेखा भागवतराव वाघ संगीता रंगनाथ मापारी कल्पना संतोष काय आहे फुनगे अश्विनी अनिल गायकवाड सोनाली सागर मांदळे भाऊ आहेत सुंदरराव पंढरीनाथ पाटील पवार पुंडलिक पंढरीनाथ पवार
भाऊसाहेब पंढरीनाथ पवार, मच्छिंद्र पंढरीनाथ पवार हा संपूर्ण परिवार ज्यांनी यात्रा पूर्ण केली, चारिधाम यात्रा, ते काशीनाथ पाटील पवार यांच्या यात्रेच्या माध्यमातून इथे आपण सर्वजण जमलेलो आहोत. संपूर्ण परिवार इथे उपस्थित आहेत. अत्यंत श्रद्धेने प्रेमाने ही यात्रा त्यांनी पूर्ण केली आणि यात्रा करून आज हा सुंदरसा कार्यक्रम आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंद ज्यांना प्राप्त झाला काशीनाथ भाऊंना, आणि हा कार्यक्रम त्यांनी इतका आनंद उत्साहाने साजरा केला. एकदा काशीनाथ भाऊ करता एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद द्यायचे. मातोश्री आहे की इकडे पुढे या ना. तुमचा परिवार मला कसं कळणार मग? नथेवाल्या या, आल्या आल्या, या 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 या. ते बोलवल्यावर साधून बोलवल्यावर जवळ या, दुसरं कोणी बोलवून काय फायदा. या आजीला जवळ घ्या, काय अडचण, बसू द्या, त्यांना जागा द्या. दोघांनी यात्रा केली. त्यांच्या मुली जावई, हे दोघं जावई, ठीक आहे. बाकीचे आलेले सगळे आले, बर ठीक आहे. मुली जावई सर्व हा 7 मुलीचा परिवार आमच्या काशीनाथ भाऊंचा आहे. किती मोठा परिवार आहे. 7 लक्ष्म्या भेटल्याचा आनंद भेटला हो इथं आलो. 7 आसरा, 7 लक्ष्म्या एकत्र भेटल्या. काशीनाथ भाऊ तुम्हाला धन्यवाद. 7 यज्ञ तुम्ही जीवनामध्ये पूर्ण केले, 7 कन्येचे लग्न केले म्हणजे. आणि म्हणून आज त्यांनी मला अत्यंत श्रद्धेने प्रेमाने या ठिकाणी पाचारण केलं आणि घेऊन आले. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या समवेत आपल्या तालुक्याचं भूषण असणारे गायनाचार्य, गायन सम्राट श्री सोपन महाराज यांनी धावपळ केली, नियोजन केलं. माझ्याकडेही वेळोवेळ आले आणि मला आग्रह करून या ठिकाणी आणलंय. महाराज तुम्हालाही धन्यवाद देतो. माझ्याबरोबर लखनगिरी धर्मनाथ महाराज आहेत. इथे आत्ता ज्यांची चाल झाली ते आदरणीय उद्धव महाराज इकडचे, गोकुळजी महाराज इकडचे, विनेकरी महाराज, मृदुंगाचार्य शंभू महाराज, व्यासपीठ चालक आमचे तुकाराम बाबा, आणि इकडचे सगळे भजनी टाळकरी, वाबळे पाटील. तुम्ही वाबळे परिवार मात्र इथे आवर्जून आले. माता भगिनी पुरुषजन सगळेजण. संदीप भाऊ आपल्यालाही धन्यवाद. सुंदर आवाज, क्वालिटी आहे. नाही तर बास कमी कारण टर्बल बालवा याच्यातच कीर्तन संपत. कधी कधी क्वालिटीची सिस्टीम भेटते, त्यांना सांगायचीच वेळ येत नाही. ते बरोबर ज्याला जे पाहिजे तसं देत राहतात. आणि म्हणून तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात इथे उपस्थित. आमच्या काशीनाथ भाऊ पवार साहेबांनी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सुंदर घरही बांधलेलं सुंदर आहे. आणि आपल्या शेतामध्ये इथे अन्नदान व्हावा, अन्नदान त्यांच्या दारात व्हावा, ह्या उद्देशाने घरासमोर हा कार्यक्रम ठेवला. माताजी दोघांनाही धन्यवाद देतो. माझ्या विचाराला प्रारंभ करतो. विठाल विठाल अभंग संतश्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गाथेतील महत्वाचा अभंग आपल्या पुढे गायला. या अभंगामध्ये महाराज तुम्हा जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात की जीवनामध्ये भगवत प्राप्तीशिवाय सुख समाधान शांती भेटू शकत नाही. मग तुम्हाला सुख समाधान शांती पाहिजे असेल त्याकरता काय करावं लागणार? भगवंताचं चिंतन, भगवंताचं भजन. जोपर्यंत भजन घडत नाही, चिंतन करत नाही, चिंता संपत नाही. चिंता संपावी वाटत असेल तर चिंतन प्रारंभ करा, चिंता संपून जाईल. आणि ती चिंता संपवायची असेल तर संत सानिध्य मिळवा. संत सानिध्यात चिंतन घडेल, चिंता संपल्या जाईल आणि दुःखाची निवृत्ती होईल, सुखाची प्राप्ती होईल. म्हणून संत सानिध्यात राहा. जीवनामध्ये जोपर्यंत संत सानिध्य भेटत नाही, सतसंग भेटत नाही, सदाचार घडत नाही, तोपर्यंत कुलाचार आणि व्यवहार आमचा परिपूर्ण व्यवस्थित होत नाही जीवनामध्ये. म्हणून यात्रा करावी, व्रत वैकल्य करावं, उपासना करावी, आमची परंपरा आहे. बरं, हे सगळं करत असताना भगवत चिंतन एकमेव आराध्य साधन आहे. कारण आपल्या हाताने चांगलं काम करावं, सत्कर्म करत जावं. कोणास ठाऊक कोणाला कधी जावं लागेल हे सांगता येत नाही. म्हणून आधी सावध राहिलं पाहिजे. कारण आमचे साधू संत वेळोवेळी सांगतात, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तुडा माया आशा, वारे सावध तुडा माया आशा, काही ना तरी मग गळा
भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा रे. मायबापांनो, काही चालणार नाही आपलं त्यावेळेस, म्हणून तुम्ही सावध व्हा. कारण जेव्हा काळ येईल, काळोबाची उडी पडेल वा जवान सोडविना, तेव्हा माय बापा पाहतो मंदिर घेऊन जाई भोका, पाहतो मंदिर घेऊन जाई भोका. तो घेऊन जाईल काळरूपी बोका, कोणाला घेईल कधी सांगता येत नाही. आणि म्हणून काशीनाथ भाऊ पवार साहेबांना आपला स्वाध्याय केला आणि आत्मकल्याणाकरता ही यात्रा केली. त्यांच्या साती जावयांना आणि साती मुलींना मी धन्यवाद देईल. तुम्हाला असे मायबाप भेटले ज्यांनी तीर्थयात्रा करून पुण्य प्राप्त केलेले आहेत, आणि ते पुण्य त्यांच्या दर्शनाने तुम्हाला मिळणार आहे. वाड वडील यांची जो सेवा करतो, ज्यांची जो आशीर्वाद घेतो, त्याच्या जीवनामध्ये काही कमतरता पडत नाही. कारण सकळ तीर्थाची ये धुरे, जिका माता पितरे, ते सेविसी किर थोडे लोन की जे. ज्ञानोबराय 17व्या अध्यायात हे वर्णन करतात. ज्ञानेश्वरीची ही उभी आहे. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात की म्हणून तीर्थ जे आहे ते आईवडिलांच्या चरणावरती आहे. सकळ तीर्थाची ये धुरे, जिका माता पितरे, ते सेविशी किर थोडे लोन कीजे. जगातले सगळे तीर्थ आईवडिलांच्या चरणावर आहे. आणि म्हणून या 7 कन्याला ज्यांनी जन्म दिला, या दाम्पत्याला धन्यवाद दिले पाहिजे. जावई, तुम्हाला पण सर्वांना धन्यवाद देतो. असे सासरे सासू भेटल्या. सासूबाई सासरे आज अवघड आहे. आजच्या काळात मुलीचा गर्भ असला का करा किरटिंग, मुलगा असला तर ठेवतात. त्याच्या उलट आमचा हा परिवार आहे. 7 कन्या जन्म दिल्या, 7 लक्ष्मी आपल्या ठिकाणी गावोगावी पाठवल्या. म्हणून पवार साहेबांना मनापासून धन्यवाद. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करत असताना, हे लोकांची यात्रा संपून परलोकात जात असताना, आम्ही ज्याच्या करता जन्माला आलो ते केलं पाहिजे. कारण जन्माला खाण्यापिण्याकरता आली नाही माणसं. खाया पिया सुख से सोया, नहाग जमाना खोया. अरे खाल्लं पिल्लं सुखाने गेला आणि जन्म व्हायला गेला. आया वैसा गया. आणि म्हणून तो जाऊन काही फायदा होणार नाही. आम्ही ज्याच्या करता इथे आलो ते केलं पाहिजे. आणि ज्याच्या करता आलेला हो ते करण्याकरता. मग कशा करता आलो? भगवत प्राप्ती करण्याकरता. कशा करता आला? भगवत चिंतनाकरता. कशा करता आला? भगवत दर्शनाकरता आमचा हा जन्म मिळालेला आहे. आणि त्याच्या करता आला ते करा. नाही केलं तर काय होणार? नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी वदारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी वदारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी वदारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी वदारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून आम्हाला संत सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. बर, नाही तरी संसारू जाईल लया, ये साथी आलिया वळगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. मग लयाला जाणार, वायाला जाणार जर भगवत भक्ती नाही केली तर. महाराज आम्हाला कळालं आता भगवत भक्तीच केली पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात ती भक्ती कशी करावी? पहिलं चरण सुख सेवू ब्रह्मानंदा, सुख सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, गाऊ राम
आपल्याला सांगतात, बाबा रे कशा करता परमार्थ करायचा आहे तर सुखे सेवू ब्रह्मानंदा. भगवान परमात्म्याला सुखाने सेवन करू म्हणाले. बरं सेवन करत असताना कशाच्या बरोबर करायचं तर गाऊ राम नाम सदा. सदैव रामाचं नामस्मरण कुठे असू द्या. आमची परंपरा किती चांगली. कोणी माणसं भेटले तर माणसं म्हणतात राम राम पवार साहेब राम राम, सोपन बाबा राम राम. किती चांगली पद्धत आहे हो. आता नमस्कार आलं. नमस्कार ठीक आहे चांगला आहे, पण राम राम म्हणताना तो जो नमस्कार आहे त्यात पुण्य प्राप्त होत आहे. तर नमस्काराने नुसतं पुण्य होणार नाही, जरा बरं वाटेल पण खरं थोडंच वाटणार आहे. पण राम राम पाहुणे राम राम आमची परंपरा. तुम्ही उत्तर भारतात गेले तर महिला सुद्धा राम राम घालतात. आपल्याकडच्या महिला नाही म्हणत, फक्त माणसंच म्हणतात. येवल्यात महिला म्हणतात, महिला नाही म्हणत जास्त राम राम ऐकवणाऱ्याला. म्हणता का ते नमस्कार काय म्हणता मला माहित नाही महिलाचं, पण पुरुष म्हणतं मात्र राम राम. वारकरी जय हरी रामकृष्ण हरी. आणि आमच्या नाथात आदेश, आमच्या गादीवर आदेश. संन्याशीमध्ये नमो नारायण, गिरीपुरी भारती नमो नारायण. नाथ पंथामध्ये आदेश अलक निरंजन. वारकऱ्यामध्ये रामकृष्ण हरी जय हरी. आणि संसारामध्ये रामकृष्ण सगळ्यांनाच आहे. मग राम आणि कृष्णाचं जे जे कार केला किंवा राम राम म्हटलं, राम राम काय होईल हो. राम म्हणताची राम होई जय, पदवी पैसोनी पदवी घेई. याचा अर्थ राम म्हणले रामासारखं होतो. मग रामासारखा जर होत असेल तर राम राम घराला काय हरकत आहे हो. पण त्याच्यावर विश्वास तेवढा पाहिजे बरं का. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगल कौशल सुमिरन सुमंगल कौशल. भागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बलर भाई संतन की जय. धन्यवाद. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगल कौशल सुमिरन सुमंगल कौशल. मागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोले रे भाई सब संतन की जय. जमला. रामावर भरोसा पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि मग जाये विधी राखे राम ताये विधी रहिये. सीताराम 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 कहिए. जाये विधी राखे राम ताये विधी रहिए. जाये विधी राखे राम ताये विधी रहिए. सीताराम 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 कहिए. मग राम जसा ठेवील तेव्हा रामाच्या भरोशात राहावा. विश्वास रामावर पाहिजे. म्हणून सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. मग काय होईल राम नामाने नोहे मग बाधा काळदूत यमाची. काळदूत यमाची भीती राहणार नाही. रामाचं नामस्मरण केलं, देवाचं नामस्मरण केलं, देवाला भरले भीती या काळाची नाही, यमाची नाही. आणि जर देवाला न बसता जीवन जगले तर मग यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाचे पैदान. 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 यमाचा पाहुणा प्राणी होय. प्राणी होय. प्राणी होय. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. यमाचा पाहुणा प्राणी होय. प्राणी होय. प्राणी होय. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा ज्याचं जीवन हरी शिवाय आहे.
हरिविन जन्म नरकाचे पैजानन यमाचा पाहुणा प्राणी होय. सांगा आम्हाला यमाचा पाहुणा व्हायचं की देवाचा? देवाचा जर पाहुणा व्हायचा असेल तर हरीची भक्ती करावी लागेल, रामाची भक्ती करावी लागेल, मग देवाचा पाहुणा होईल. त्याकरता तीर्थयात्रा करावी लागेल, व्रत करावं लागेल, उपासना करावी लागेल, तेव्हा देवाचा पाहुणा होईल. आणि हरी शिवाय ज्याचा जन्म असेल तर मग नरकात निश्चितच यमाचा पाहुणा प्राणी. ज्ञानोबारायांनी किती सुंदर सांगितलंय. हरी शिवाय जन्म आहे, हरी विण जन्म आहे, हरीला न बसता जन्म आहे, हरीचं नाव न घेता जन्म चालला, मग यमाचा पाहुणा हरी विण जन्म. बस यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून यमाचा पाहुणा व्हायचा नसेल आणि मग त्याची भीती बाळगायची नसेल तर नोहे मग बाधा काळदूता यमाची. मग काळदूत यमाची भीती बाळगायची नसेल, भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा आणि ते करा असं संत म्हणणारे म्हणतात. आपण करू चला दुसरं करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, हरी बोल. करू वासुदेव स्मरण. तेने तुटे रे बंधन, तेने तुटे रे बंधन, तेने तुटे रे बंधन, तेने तुटे रे बंधन. पंडेल कर्माचे वदन, पंडेल कर्माचे वदन, पंडेल कर्माचे वदन, पंडेल कर्माचे वदन. वासुदेव जपताची, वासुदेव जपताची, वासुदेव जपताची, वासुदेव जपताची. करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन. करो वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन रे वासुदेव जपताची. मग वासुदेवाचा जप केला की मग सगळे बंधन संपून जातील. त्याकरता आम्ही यात्रेला गेलो पाहिजे. पण यात्रेला जाताना एकट्याने जाऊ नये, यात्रेने जाताना मोगुंपणाने जाऊ नये. यात्रेला जायचं असेल तर संत सानिध्यात जा, स्थान महात्म्य कळेल. संत सानिध्यात जा, त्या यात्रेचं ज्ञान होईल आणि संत सानिध्यात जा, ते देवाची दर्शनाची महती आपल्याला समजून घेता येईल. म्हणून यात्रेला जाताना एकट्याने जाऊ नये. नाही तर काही काही माणसं जातात आणि तिथे जाऊन काय हो, तिथे गंगेतलं पाणी आणि आपल्या गावातलं पाणी सारखंच आहे. तिथले देव आणि आपले दगडाचे देव सारखेच आहे. मग तिथे जाऊन जर अशी भूमिका असेल तर यात्रेत जाऊन फायदा होणार नाही. तीर्थे धोंडा पाणी, तीर्थे धोंडा पाणी, तीर्थे धोंडा पाणी, तीर्थे धोंडा पाणी. देव रोकडा सजनिया, देव रोकडा सजनिया, देव रोकडा सजने, देव रोकडा सजने, देव रोकडा सजने, देव रोकडा सजने. तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सजने, देव रोकडा सजने, देव रोकडा सजने. तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सजने, देव रोकडा सजने, देव रोकडा सजने. तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. मग तीर्थामध्ये काय पाणीच आहे हो आणि दगडाचे देव आहे. ही भूमिका असेल तर यात्रा करून फायदा होणार नाही. मग यात्रा करायची असेल तर ती सुखाने केली पाहिजे. यात्रा करायची असेल आनंदाने केली पाहिजे. आणि यात्रा करायची असेल तर संतांच्या सानिध्यात केली पाहिजे. आणि यात्रा करताना भजनच घडलं पाहिजे. अशी जर यात्रा झाली तर जीवन सफल होतो. तिसरं चरण तीर्थयात्रे सुखे जावो, तीर्थयात्रे सुखे जावो. वाद्य विठ्ठल नाम घेवो, वाद्य विठ्ठल नाम घेवो. संत संग
तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. वासुदेव धनीवरी संताच्या संगतीत सेवन करो, अर्थात भक्ती करो. म्हणून तीर्थयात्रा सुखाने करो. आणि ती भक्ती कशी करायची असेल, भगवंताचं भजन विठ्ठलाचं करायचं असेल तर वर हात करा सर्वांनी. विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. बस. यात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. असेल तर संत सानिध्य महत्वाचं आहे. आमचे धन राशी खर्च जोपर्यंत तुम्ही त्याचा चौथं चरण दवडू आशा उदर
आस्या करून आणि म्हणून इच्छा कधी संसाराची पूर्ण होत नाही, अपूर्ण राहतो तो संसार. संसार कितीही करा तरी तो अपूर्णच राहतो. संसारामध्ये करावी लागते ती व्यवस्था आणि परमार्थामध्ये मिळवावी लागते ती अवस्था. संसारामध्ये व्यवस्थेला फार महत्व आहे आणि परमार्थामध्ये अवस्थेला फार महत्व आहे. आणि म्हणून वासुदेवाशिवाय जर जीवन असेल तर ते जीवन धन्य होऊ शकत नाही. आणि मग वासुदेव भक्ती घडावी, भगवंताची प्राप्ती व्हावी आणि आमचं जीवन सफल व्हावं, हेच तर जीवनाचं खरं महत्व आहे आणि वर्म आहे ते 5व्या चरणात. मुख्य वर्माचे वर्मा, मुख्य वर्माचे वर्मा, मुख्य वर्माचे वर्मा, मुख्य वर्माचे वर्मा. येणे जाणे सकळ धर्म, येणे जाणे सकळ धर्म. साध सकळ धर्म, साध सकळ धर्म. एका जनार्दनी नाम, एका जनार्दनी नाम, एका जनार्दनी नाम, एका जनार्दनी नाम. वासुदेव आवडी, वासुदेव आवडी, कर वासुदेव स्मरण, कर वासुदेव स्मरण. वासुदेव आवडी, वासुदेव आवडी, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. हे तुटे वंदना, तेने तुटे तेने तुटे रे वंदना, तेने तुटे रे. तेने तुटे रे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. मुखे वर्माचे हे वर्म, येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम.
वासुदेवा आवडी. देवाला काय आवडत असेल तर नामस्मरण आवडत आहे, म्हणून प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे. साधू संत आम्हाला कंटिन्यू शिकवत असतात, मार्गदर्शन करत असतात. स्वर द्या. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. त्याची गरज झाली आज. हरी. थोडस कमी करा किंचित. म्हणून माय बाप्पांनो, भगवत चिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. आम्ही शेतकरी वर्गातले लोक आहोत. पवार दादा, आपण शेतीच करताना? काशीनाथ पाटील, ही शेती आपलीच आहे. शेतामध्ये काम करताना शेतकरी दादा किती प्रामाणिकपणाने काम करतो. माझे गुरुवारी नारायणगिरी महाराज एक उदाहरण सांगायचे. एक प्रामाणिकपणाचा शेतकरी प्रामाणिकपणाने कष्ट करतो, काबाड कष्ट करून ते पीक आणतो. जेवढा प्रामाणिकपणाने शेतकरी जो काम करून आपला मार्केटमध्ये माल नेतो, तसाच एक संन्यासी महात्मा जीवन हे जगाकरता झिजवतो आणि जगाच्या कल्याणाकरता काम करतो. हे दोन्ही एका पारड्यात जर भरवले तर सारखीच भरती म्हणायची. पण प्रामाणिकपणा असला पाहिजे बरं. आणि म्हणून शेतकऱ्याचे जे कष्ट आहेत ते दिसले पाहिजे. नाही तर आमच्या बाजार भावच मिळत नाही वेळेवर. कांद्याला किती कुटाने आहेत बघा, तरी पण चांगला भाव नाही मिळाला तर अवघडच आहे. उसालाही भाव नाही मिळाला अवघडच आहे. आणि जर शेतकऱ्याला जर चांगला भाव मिळाला नाही तर आमचा बळीराजा सुखी कसा होणार आहे. आणि सगळं जग या शेतकऱ्यावर चाललंय. ध्यानात ठेवा. जे ऑफिसमधून येशी बसून बसून खाते ना, ते आपल्या जीवावर उड्या मारता. हे ध्यानात ठेवा. जर तुम्ही सुद्धा सावध राहिलं पाहिजे. आपला माल आहे, आपलं असणारं कार्य आहे, ते आपण जर जपलं तर कोणाची हिंमत नाही शेतकऱ्याकडे बघायची. कारण बळी शेतकऱ्याला बळी राजा म्हटलेले आहेत. राजा ऑफिस मासला नसतो, शेतकरीचा असतो. हे ध्यानात ठेवा. बळीराजा कोण आहे? आम्ही आहोत. आम्ही शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याला राजा म्हटलेला आहे. वाटलं 2-3 तास काम केलं महाराज, नाही करायचं 2 तास आराम करू शकतो. ड्युटीवाला नाही करू शकत. आणि म्हणून शेतकरी हा सर्वात श्रेष्ठ आहे. पण त्याला गाडवायचा प्रयत्न चालवला सगळ्यांनीच. हे दुर्दैव आहेत. चला, माझा तो कीर्तनातला विषय नाहीये. एक तर मी साधू माणूस आहे, मला खाली येऊन काही बोलता येणार नाही. म्हणजे इथून नाही, त्या वाणीच्या खाली काही मर्यादा असतात प्रत्येकाच्या. तर इथे आपण भगवंताचं चिंतन करा. माझा शास्त्रीय विषय आहे. नामस्मरण करा. आणि म्हणून मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म. एका जनार्दनी नाम वासुदेवा आवडी. मग वासुदेवाला नामस्मरण आवडत असेल तर एकच करायचं आहे. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद. गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद. श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. श्री गोपाल. मग कुठे असू द्या, शेतात नांगरायला गेले, वखरायला गेले म्हणू शकतात. माताबाईंनी स्वयंपाक करताना म्हणू शकतात ना, राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. आम्ही भजन करू शकतो कुठेही, केव्हाही, कधीही. म्हणून आम्ही भजन केलं पाहिजे. ते देवाला आवडतं. आणि जर हेच मुख्य वर्म असेल तर आपण प्रत्येकाने समजून घ्यावं. आज काशीनाथ पाटील पवार साहेबांनी सुंदर अशी यात्रा केली आणि यात्रेमध्ये चिंतन केलेलं आहे. आणि ते तीर्थ वर्त नेम भावे विना सिद्धी. नाहीतर ते नसेल तर वायाची उपाधी बरीच जना. ज्ञानोबा देखील सांगतात की तीर्थ वर्त नेम, वर्त वैकल्य आपल्या जीवनामध्ये उपासना असली पाहिजे. आणि हे करत असताना आम्ही कोणाचं मन तर दुखवित नाही ना. आमच्या बोलण्यामुळे, आमच्या वागण्यामुळं, आमच्या कार्यामुळे जर कोणाचं मन दुखत असेल तर हे पाप आहे. आणि आमच्यामुळं कोणाला जर बरं वाटत असेल, समाधान मिळत असेल तर हेच पुण्य आहे. हा धर्म जरी सांभाळला तर माणसं सुखी झाल्याशिवाय. आमच्या वागण्याने, आमच्या बोलण्याने, आमच्या कार्याने जर कोणाला मनाला बिजा पोहोचत असेल, असं बोलू नका, असं वागू नका, असं करू नका. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो.
आपलेच माणसं आपल्याला कामाला येणार आहे, आपलाच परिवार आपल्याला कामाला येणार आहे, आपला भाऊ, आपले काका, आपले मामा, आपल्या मुली, जावई, मुलं आणि परिवार, भाऊबंद, गावकरी, सोयरे, धायरे. मुंबईचा माणूस तुम्हाला इथं कामाला गेल की नाही सांगता येत नाही. आपले माणसं जपा, आपले माणसं सांभाळा, आपल्या माणसाला जपून ठेवा, तेच सुखदुःखात तुम्हाला कामाला येणार आहे. परके कधी आपले होत नसतात आणि आपले होत नसतात तेच परके असतात, हे निर्णय ठेवा. म्हणून काही काही भाऊ बहिणी बोलत नाही, दुर्दैव आहेत. असे जर कोणी असेल तर भावाला विनंती करतो, तिची जर रुसली असेल तर आता आमरसाला जवळ, म्हणजे उन्हाळ्यात आंबे आल्यावर तिला मोरळी जा, पाहुण्याला तिला घेऊन या, बहिणीला, भाचीला, मुलीला, आणि चोळी बांगडी करा आणि आनंदाने तिला वाटी लावा. तिला जर चोळी तुम्ही 500 रुपयाची साडी घेतली तर ती माहेरची साडी 500 रुपयाची, सासरला जाऊन 5,000ची सांगेल महाराज. हा, ती किती सांगेल तुम्ही घ्या, फक्त 500ची, पण ती सांगणार 5,000ची. आणि काही तर मुली फार हुशार आहे हो, इकडूनच आणतात, इकडून नेतात, तिकडचं नाव करून सांगतात, इकडचं नसेल तसं काही. काही फार हुशार आहे, फार हुशार आहे, भावालाही त्रास नाही बापालाही त्रास नाही, अशा मुली आहे बरं का. पण खरा स्वाभिमान असतो, म्हणून ह्या गोष्टी जपल्या पाहिजे. आणि त्यालाच मनुष्य धर्म म्हटलेले आहेत. किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं, त्याला मनुष्य म्हटलेला आहे. आणि हा मनुष्य धर्म पाळण्याकरता आपल्याला देवाने जीवन दिलेलं आहे. अशा प्रकारे दादानी तीर्थयात्रा केल्याबद्दल आज आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित झालेलो आहोत. सर्व महाराज मंडळी ज्यांनी वेळेवर येऊन या ठिकाणी साथ दिली, मीही इतक्या लांबून धावपळ करीत आपल्याकडे आलो. दुपारी नाशिकला एक कार्यक्रम आहे, संध्याकाळी गोटीमध्ये, इगतपुरीमध्ये, तिथे पिंपळगाव डुकरा म्हणून आहे, तिथे एक कार्यक्रम आहे. आणि म्हणून वेळ माझी इथली 10 ते 12 होते, पण महाराज म्हणले 11 ते 1 करायचं वाटतं लखनगिरीला, आणि म्हणून 11 ते 1ची ही वेळ झाली. अशा प्रकारे आपल्या सर्वांची भेट झाल्याबद्दल धन्यवाद देतो. आपण ज्यांनी ज्यांनी अडबंगनाथ संस्थानला कधी भेट दिली नसेल तर एकदा या अडबंगनाथ संस्थान भामाठाण श्रीरामपूर तालुक्यात. देव ज्यांनी पाहिला नसेल, देवाची सत्ता ज्यांना मान्य नसेल, त्यांनी नक्कीच माझ्या संस्थानला भेट द्या. रामाच्या आसरूनी एक वल्ली माती भिजली, त्याची एक स्वयंभू शिळा तयार झाली, आणि त्या शिळेवरती अडबंगनाथाने माणिक शेतकऱ्यांनी 12 वर्षे तप केलं, आणि त्या माणिकाचा अडबंगनाथ झाला. ही 1000 वर्षाची भूमी नारायणगिरी बाबाने 2001ला माझ्याकडे सेवेला दिली, आणि आज संपूर्ण भारतामध्ये अडबंगनाथ संस्थानचं नाव पोहोचलं. तुम्ही अशा ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या. जे देव मानत नसेल, रामाच्या आसरूची शिळा आहे. रामायणामध्ये 14 अध्याय 71 क्रमांकाच्या वहीपासून तिथला ठिकाणाचं महात्म्य. नवनाथ ग्रंथामध्ये 2 अध्याय येते, ते 34 अध्यायामध्ये. आणि आता सोनी टीव्ही वरती अडबंगनाथाची गाथा नवनाथाची मालिका चालू आहे, त्यामध्ये अडबंगनाथाचं पार्ट चालू आहे. जे टीव्ही पाहत असेल ना सोनी टीव्ही वरती गाथा नवनाथांची, त्यामध्ये आता अडबंगनाथ मालिका सध्या चालू आहे, आपण बघू शकतात. आणि रामासुराची शिळा मंदिर पूर्ण झाल्यानंतर 1000 वर्षाची विहीर 12 प्रगट झालेली आहे. आज तिच्यात ते संजीवन गंगा यमुनेचं पाणी सहवास करत आहे. दादा येऊन गेले, आमचे महाराज येऊन गेले, दर्शन झालं नाथांच्या शिळेचं आणि त्या 12चं. असं पवित्र स्थान नारंगिरी बाबाने माझ्याकडे सेवेला दिलंय. आणि म्हणून आपण एकदा तरी या. आमच्याकडे बालसंस्कार शिबिर असतं, माझ्याकडे अनाथस्थानात मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. या ठिकाणचे आमचे दादांचा नातू हाही आमच्या आश्रममध्ये आता तो टाकल्या जाणार आहे. काय नाव बाळा? इकडे पुढे जय हरिकर. सुरेखाताई वाघ यांचा तो चिरंजीव आहे, आणि दादाचा हा नातू आहे. काय नाव बाळा सांग? कृष्णा भावराव वाघ. वाघ जरा अवघडच महाराज, वाघ सांभाळलं म्हणजे, वाघ सांभाळायला अवघड आहे ना महाराज, पण तरी पण हा कृष्णा भाऊ येणार आहे. एकदा त्याच्याकरता धन्यवाद. या वयात तो परमार्थ शिकतोय. त्यांनी त्याचा गणवेश बघा ना, किती धोतर भारी आहे, टोपी, गंध, हा 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 काय दिसतो बघा. बाराबंदी हे वेश आहे, वारकरी भूषा आहे. आणि असे मुलं गावोगावी सोपन बाबा तयार झाले पाहिजे, गावोगावी शिबिर झाले पाहिजे, गावोगावी धर्मकेंद्र खोलले पाहिजे. महाराज किती गोड वाजवतात, प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे. आणि सगळे जर एकजुटीने झालं तर आमचा धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही महाराज. नाहीतर आमच्या धर्मावरती अनेक लोक आक्रमण करत आहे, परक्यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे. धर्म भ्रष्ट कसा होईल याच्यावर अनेकांचा डोळा आहे. आमच्या सगळ्यांना विनंती आहे, आपला धर्म सांभाळा, आमचं कार्य सांभाळा, आमचा उद्देश सांभाळा. कोणाला त्रास होईल असं बघू नका, पण आमच्यावरही अन्याय होईल असं करून घेऊ नका. कोणाला त्रास द्यायच्या भानगडीत पडू नका. कोणा सगळे ज्याच्या त्याच्या धर्माच्या ठिकाणी, जातीच्या ठिकाणी श्रेष्ठच असतात, प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण आपलंही योग्य आहे हेही कधी सोडू नका, तेव्हा जीवन धन्य होणार आहे. सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठला.